सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। शाब्द ज्ञान म्हणजे शब्दाच्या अर्थाचं ज्ञान. या शब्दांचे अर्थ सांगणारी विविध शास्त्र प्रचलित आहेत. निरुक्त हे वेदांग शब्दार्थ सांगणारं सर्वात प्राचीन शास्त्र आहे. व्याकरण, न्याय आणि मीमांसा ही 3 दर्शनशास्त्र शब्दार्थासाठी विविध नियम सांगतात आणि अलंकारशास्त्र अर्थात काव्यशास्त्रामध्ये सुद्धा विविध प्रकारे शब्दांच्या अर्थांचं विवरण केलेलं आहे. स्वर आणि व्यंजन अशी विभागणी केलेली प्राचीन संस्कृत वर्णमाला आहे. या अनेक वर्णांच्या एकत्रीकरणाला शब्द असं म्हणतात. वर्ण समाम्नायः शब्दः, वर्ण समूह, वर्ण किंवा अक्षर यांच्या समूहाला पद अशी संज्ञा दिली जाते आणि वाक्य या अशा अनेक पदांचं एकत्रीकरण असतं. या वाक्याचा अर्थ कळण्यासाठी 5 हेतू सांगितलेले आहेत. पहिलं आहे पदज्ञान, दुसरं आहे पदजन्य पदार्थोपस्थिती. पदजन्य पदापासून उत्पन्न होणारं. पदार्थोपस्थिती यामध्ये 3 पद आहेत, पद, अर्थ आणि उपस्थिती. पदाच्या अर्थाचं ज्ञान, पदजन्य पदार्थोपस्थिती. पदापासून उत्पन्न होणारं पदाच्या अर्थाचं ज्ञान. तिसरा हेतू आहे आकांक्षा. चौथा आहे योग्यता आणि 5वा आहे सन्निधी. पदाच्या श्रवणानं पदाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. या पदश्रवणामुळे पदाच्या अर्थाचं स्मरण होतं. पदश्रवण हे पदार्थोपस्थितीचं उद्बोधक आहे. पदश्रवणामुळे पदाच्या अर्थाचं ज्ञान होतं. पद हा केवळ वर्णसमूह असं म्हणणं थोडं अयोग्य ठरतं, कारण नुसतंच कचटतप अशी अक्षरं एकत्र उच्चारल्यामुळे काहीच अर्थबोध होणार नाही. म्हणून पदाची अधिक योग्य व्याख्या केली जाते शक्तम पदम, ज्यावरून अर्थाचा बोध होतो असा वर्णसमूह म्हणजे पद. ज्या कारणामुळे पदावरून अर्थ कळतो त्याला पदाची शक्ती असं म्हणतात. शक्ती म्हणजेच वृत्ती. शाब्दबोध हेतु पदार्थोपस्थिती अनुकूलः पदार्थ संबंधः वृत्ती. शाब्दबोध हेतु 3 पदांनी बनलेला शब्द आहे. शाब्द, बोध आणि हेतू. शाब्द शब्दावरून होणारं ज्ञान, बोध ज्ञान आणि हेतू म्हणजे कारण. शाब्द ज्ञानाचं कारण, शब्दावरून होणाऱ्या ज्ञानाचं कारण. पदार्थोपस्थिती अनुकूलः यामध्ये 4 पद आहेत. पद, अर्थ, उपस्थिती आणि अनुकूल. पद पदाचा अर्थ, उपस्थिती म्हणजे ज्ञान आणि अनुकूल म्हणजे सहाय्यक. पदाच्या अर्थाच्या ज्ञानासाठी सहाय्यक असा पदार्थ संबंध. पद आणि अर्थ यांचा संबंध म्हणजे वृत्ती. शाब्द ज्ञानाचं कारण असलेला, पदाच्या अर्थाच्या ज्ञानासाठी सहाय्यक असलेला पद आणि अर्थ यांचा संबंध याला वृत्ती किंवा शक्ती असं म्हटलं जातं. पदावरून अर्थ कळण्यासाठी पदाचे 3 व्यापार सांगितले आहेत. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. यामध्ये अभिधा हीच खरी पदाची शक्ती आहे. अभिधेवरूनच पदाचा अर्थ कळतो. लक्षणा आणि व्यंजना या अभिधेवर आधारित आहेत. त्यामुळे अभिधेवरून कळणारा जो पदाचा अर्थ त्यालाच मुख्यार्थ असं म्हटलं जातं. तीच पदाची शक्ती असल्यामुळे त्याला शक्यार्थ असंही म्हटलं जातं. वाच्यार्थ, साक्षात संकेतित अर्थ असंही म्हटलं जातं. ज्या पदावरून अभिधेनं मुख्यार्थ समजतो त्या पदाला वाचक शब्द असं म्हटलं जातं. लक्षणा या व्यापारावरून कळणाऱ्या अर्थाला लक्ष्यार्थ असं म्हटलं जातं आणि ज्या शब्दावरून लक्ष्यार्थ समजतो त्या शब्दाला लाक्षणिक किंवा लक्षक शब्द असं म्हटलं जातं. व्यंजनावृत्तीवरून कळणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ म्हटलं जातं आणि ज्या शब्दावरून व्यंग्यार्थ कळतो त्या शब्दाला व्यंजक शब्द अशी संज्ञा आहे. विशिष्ट पदावरून विशिष्ट अर्थ कळणं याला शक्ती असं म्हणतात. अस्मात् पदात अयम अर्थो बोद्धव्यः इति ईश्वर संकेतः शक्तिः. या पदावरून हा अर्थ जाणावा
असा ईश्वरानं केलेला संकेत म्हणजे शक्ती. जेव्हा असं होतं की खूप पुरातन काळी कधी भाषा उत्पन्न झाली हे माहिती नसतं, तेव्हा या शब्दावरून हा अर्थ हे कोणी ठरवलं हेही आपल्याला सांगता येत नाही. म्हणून ईश्वर संकेत असं त्याला म्हटलेलं आहे. परंतु भाषा ही कधीही अशी स्थिर नसते. भाषा ही प्रवाही असते. भाषेमध्ये विविध शब्दांची भर पडते, शब्दांच्या अर्थांची भर पडते. त्यामुळे केवळ ईश्वर संकेत म्हटलं की भाषेला एक साचेबद्धपणा येईल. म्हणून तर्कसंग्रह दीपिकेमध्ये सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. अर्थ स्मृती अनुकूल पदार्थ संबंध शक्ती. अर्थाच्या स्मृतीला सहाय्यक असलेला पद आणि अर्थ यांचा संबंध म्हणजे शक्ती. अर्थातच ईश्वरा व्यतिरिक्त लौकिक संकेतांना सुद्धा शक्ती असंच म्हटलं गेलेलं आहे. पदाच्या अर्थाची स्मृती होण्यासाठी मुळामध्ये या पदाचा हा अर्थ आहे हे आपल्याला माहिती असायला हवं. म्हणजेच या शक्तीविषयी आपल्याला ज्ञान असायला हवं. याला शक्तिग्रह असं म्हणतात. शक्तिग्रहासाठी 8 उपाय सिद्धांत मुक्तावलीमध्ये दिलेले आहेत. शक्तिग्रहम व्याकरण उपमान कोशाप्त वाक्यात व्यवहारतश्च वाक्यस्य शेषाद विवृतेर वदन्ति सान्निध्यतः सिद्धपदस्य वृद्धाः. व्याकरण, उपमान, कोश, आप्तवाक्य, व्यवहार, वाक्यशेष, विवृती आणि सिद्धपद सान्निध्य यावरून शक्तिग्रह होतो. पहिला उपाय आहे व्याकरण. अर्थात व्याकरणावरून पदाच्या अर्थाचा बोध होतो. इथे असं लक्षात घ्यायचंय की भाषा शिकण्यासाठी व्याकरण आवश्यक आहे असा याचा अर्थ नाही. शक्तिग्रहासाठी जे 8 उपाय सांगितले आहेत त्यातलं एक व्याकरण आहे. भाषा शिकण्यासाठी हा सर्वात महत्वाचा उपाय आहे आणि आवश्यक उपाय आहे असा याचा अर्थ नाही. याविषयी पातंजल महाभाष्यामध्ये रोचक कथा सांगितलेली आहे. पूर्वी मातीची भांडी घरामध्ये वापरली जात असत. एखादा माणूस सकाळी उठून कामावर जाताना कुंभाराकडे जातो आणि सांगतो की मला असं असं या आकाराचं भांड तयार करून दे, मी संध्याकाळी जाताना ते घेऊन जाईन आणि मग वापरेन. तसं काही कोणी व्याकरणकाराकडे जातं का की मला असा असा शब्द हवा आहे तो तयार करून दे, मग नंतर मी तो वापरेन? असं होत नाही. भाषा ही व्याकरणावर आधारित कधीच नसते. भाषा आधी असते आणि भाषेमध्ये जसे शब्द आहेत त्यानुसार व्याकरण ठरतं. भाषा बदलली की व्याकरण बदलतं. व्याकरणानुसार भाषा कधीच बदलत नाही. मग शक्तिग्रहासाठी व्याकरण उपयुक्त आहे म्हणजे काय? आपण शास्त्राविषयी बोलत आहोत, भाषा शिकण्याविषयी बोलत नाही आहोत. शास्त्रामध्ये जे शब्द आहेत त्यांचे अर्थ कसे जाणून घ्यायचे, आप्त प्रमाणावरून अर्थबोध कसा करून घ्यायचा यासाठी उपयुक्त असे हे उपाय आहेत. व्याकरणावरून प्रकृती आणि प्रत्यय यांचं ज्ञान होतं. प्रकृती याचा अर्थ शब्दाचं मूळ रूप. धातू आणि प्रातिपदिक ही प्रकृती आहे. क्रिया सांगणारा धातू आणि संज्ञावाचक ते प्रातिपदिक. या प्रातिपदिकांना किंवा धातूला प्रत्यय लागतात आणि त्यानुसार त्यांचे वेगवेगळे अर्थ व्यक्त होतात. जसं विद हा ज्ञानार्थक धातू आहे, त्याला प्रथम पुरुष एकवचनाचा टिप प्रत्यय लागून वेत्ती असं पद सिद्ध होतं. याचा अर्थ होतो तो जाणतो किंवा ती जाणते. पच हा शिजवणे या अर्थाचा धातू आहे, त्याला कर्तृवाचक न्वल किंवा अक प्रत्यय होतो आणि पाचक असं पद तयार होतं. पच धातूचा अर्थ आहे शिजवणे, अक प्रत्ययाचा अर्थ आहे कर्ता, म्हणून पाचक या पदाचा आपल्याला अर्थ कळतो शिजवण्याच्या क्रियेचा कर्ता अर्थात आचारी किंवा शेफ. देव हे प्रातिपदिक आहे, त्याला सप्तमी एकवचनाचा नि प्रत्यय लागला आणि देवे असं रूप तयार झालं. नि प्रत्ययाचा अर्थ आश्रय किंवा अधिकरण असा आहे, त्यावरून आपल्याला देवे याचा अर्थ देवाच्या ठिकाणी असा कळला. शक्तिग्रहाचा दुसरा उपाय आहे उपमान. उपमान हे विविध शास्त्रांमध्ये प्रमाण म्हणून सांगितलेलं आहे. हे सादृश्य ज्ञानावर आधारित आहे. एखादी शहरी व्यक्ती आहे की जी कधीही जंगलामध्ये गेलेली नाही, त्या व्यक्तीला रानटी बैल कसा असतो हे माहिती नाही. मग ज्यानं रानटी बैल पाहिलेला आहे त्या व्यक्तीनं त्याला असं सांगितलं की जसा बैल असतो तसा रानटी बैल दिसतो. गो सदृशः गवयः. गो हे उभयलिंगी पद आहे. गाय आणि बैल असे दोन्ही अर्थ होतात, पण गवयः हे पुल्लिंगी पद आहे, त्यामुळे बैलासारखा रानटी बैल असा या वाक्याचा अर्थ आहे. मग जेव्हा ती व्यक्ती जंगलामध्ये जाते
आणि बैलासारखा एखादा प्राणी पाहते तेव्हा त्या व्यक्तीला गोसदृशः गवयः या वाक्याची आठवण होते आणि हा रानटी बैल आहे असं ज्ञान होतं. म्हणजे रानबैल किंवा रानटी बैल या पदाची शक्ती उपमान या प्रमाणावरून समजते. तिसरा उपाय आहे कोश. कोशामध्ये पदांचे वेगवेगळे अर्थ दिलेले असतात. त्या अर्थांमध्ये असलेले सूक्ष्म भेद आणि त्या पदांचे पर्याय हे सुद्धा कोशामध्येच दिलेले असतात. जेव्हा आपण एखादा शास्त्र ग्रंथ वाचायला घेतो तेव्हा प्रथम व्याकरणानुसार प्रकृती प्रत्यय भिन्न करावे, संधी सोडवून समास सोडवून पद भिन्न करावेत आणि मग ज्या पदांचे अर्थ आपल्याला माहिती नसतील ते कोशावरून जाणून घ्यावेत. म्हणजे आपल्याला शास्त्राचा अर्थ कळायला सहाय्य होतं. निघंटू हा सर्वात प्राचीन शब्दकोश आहे. वेदांमधल्या शब्दांचं एकत्रीकरण निघंटूमध्ये दिलेलं आहे. या निघंटूवर यास्काचार्यांनी निरुक्त लिहिलेलं आहे, ज्यामध्ये शब्दांची व्युत्पत्ती दिलेली आहे. वेगवेगळे शब्द, त्यातले प्रकृती प्रत्यय, त्यांचे अवयव आणि त्यांच्या समुदित अर्थाचं विवेचन असं निरुक्तामध्ये दिलेलं आहे. शक्तिग्रहाचा चौथा उपाय आहे आप्तवाक्य. व्याकरणावरून जरी प्रकृती प्रत्यय कळत असले आणि त्यावरून शब्दाचा शक्तिग्रह होत असला तरी अनेक शब्द असे असतात की व्याकरणावरून त्यातले प्रकृती प्रत्यय हे अर्थामध्ये अन्वित नसतात. जसं गौ हे पद आहे, त्याच्यामध्ये गत्यर्थक धातू आहे आणि त्याचा अर्थ पृथ्वी किंवा गाय असा होतो, हे प्रकृती प्रत्ययांवरून आपल्याला समजत नाही. मग हे आपल्याला कुठून कळतं? तर ते आप्त वाक्यावरून कळतं. आता आप्त याचा प्रत्येक वेळी अर्थ प्रमाणांनी व्यवहार करणारा बुद्धिमान असाच घेतला पाहिजे असं नाही. व्यवहारामध्ये निस्वार्थी हितचिंतक जसं आई वडील, गुरुजन, मित्र यांनाही लौकिक आप्तच म्हटलं जातं. अशा लोकांकडून आपल्याला अनेक शब्दांचे अर्थ कळतात. हा अर्थ रूढीनं कळतो म्हणून या शब्दांना रूढ शब्द असं म्हणतात आणि त्यावरून कळणाऱ्या अर्थाला रूढ अर्थ असं म्हणतात. शक्तिग्रहाचा पाचवा उपाय आहे व्यवहार. व्यवहार याचा अर्थ ज्ञानजनक शब्दप्रयोग. हा भाषा नव्यानं शिकण्याचा सर्वात योग्य आणि प्रधान उपाय आहे. लहान मूल याच पद्धतीनं भाषा शिकतं. नेहमीच्या व्यवहारामध्ये अनेक शब्दांचे प्रयोग केले जातात आणि त्या शब्दप्रयोगावरून प्रेरणा घेऊन कृती होते. मग त्या कृतीचा अन्वय लावून त्या शब्दांचे अर्थ जाणले जातात. जसं पाणी आण असं म्हटल्यानंतर भांड्यामधून एक द्रव आणला जातो, म्हणून पाणी आण या शब्दावरून प्रेरणा घेऊन आणण्याची कृती आणि पाणी या दोन पदांच्या शक्तीचा बोध होतो. शक्तिग्रहाचा सहावा उपाय आहे वाक्यशेष. भाषांमध्ये अनेक शब्द असे असतात की ज्यांना एकच अर्थ नसतो, अनेक अर्थ असतात. अशा वेळी कोणता अर्थ इथे जाणावा असा प्रश्न येतो. तेव्हा ते पद सोडून वाक्यामधल्या इतर पदांच्या अर्थावरून संदर्भानुसार त्या पदाच्या अर्थाचं ग्रहण केलं जातं. जसं नीलकंठाची उपासना करावी असं वाक्य आहे. इथे नीलकंठ हा शब्द मोर याही अर्थाचा आहे आणि शंकर याही अर्थाचा आहे. मोराचा कंठ तर निळा आहेच, शंकराचा वर्ण कापरासारखा गौर आहे, पण समुद्रमंथनामध्ये उत्पन्न झालेला हलाहल कंठामध्ये धारण केल्यामुळे त्याचा कंठ निळा झाला, म्हणून त्यालाही नीलकंठ असं नाव आहे. इथे प्रश्न येतो की मोर अर्थ घ्यायचा का शंकर अर्थ घ्यायचा? वाक्यामध्ये उपासना करावी असं म्हटलेलं आहे. या उपासना शब्दाच्या अर्थावरून मोर हा अर्थ नक्कीच बाधित होतो आणि नीलकंठ या शब्दाचा इथे शंकर असाच अर्थ घ्यावा असं ज्ञान होतं. शक्तिग्रहाचा सातवा उपाय आहे विवृती किंवा ज्याला आपण टीका म्हणून ओळखतो. शास्त्रांची रचना सूत्र रूपात केली जाते. सूत्र म्हणजे संक्षेप. त्या संक्षिप्त शब्दांचा अर्थ टीकेमध्ये वर्णन करून सांगितला जातो. काही विवृतींमध्ये पदांचे अर्थही सांगितले जातात, त्या अर्थाचंही विवरण केलं जातं. त्या विषयासंदर्भात अन्यत्र काय सांगितलेलं आहे तेही सांगितलं जातं. अनेक मतांचा उहापोह केला जातो, तर्क केला जातो आणि अर्थाचा निर्णय सांगितला जातो. अशा विवृतीला भाष्य असं म्हणतात. वेद, उपवेद, सर्व दर्शन, विद्या, कला याच्या बहुतांश ग्रंथांवर
अशा विवृत्ती उपलब्ध आहेत. हो, अगदी नाटकं, काव्य यांच्यावरही टीका लिहिल्या गेलेल्या आहेत. या विविध शास्त्रांचे अर्थ कळण्यासाठी या विवृत्तींचा खूपच उपयोग होतो. शक्तिग्रहाचा 8वा उपाय आहे सिद्धपद सान्निध्य. सिद्ध म्हणजे ज्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे असं पद. अशा सिद्ध पदाचं सान्निध्य अर्थात ज्या पदाचा अर्थ आपल्याला माहिती नाही अशा पदाबरोबर एखादं अर्थ माहिती असलेलं पद उच्चारलेलं असतं. ज्ञात अर्थ पदांबरोबर उच्चारलेलं अज्ञात अर्थ पद. मग त्या ज्ञात अर्थ पदांच्या अर्थांवरून अज्ञात अर्थ पदाचा शक्तिग्रह आपल्याला होतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला कोकिळ हा कुठला पक्षी आहे हे माहिती नाही. त्यानं असं वाक्य ऐकलं, आम्रवृक्षे कोकिलहा मधुरम पूजती. त्या व्यक्तीला आंब्याचा वृक्ष माहिती आहे, मधुर पूजन माहिती आहे. मग अशा वेळी जो विशिष्ट पक्षी तिथे आवाज करतो आहे तो म्हणजे कोकिळ असा अर्थ कळतो. शब्दाची दुसरी वृत्ती आहे लक्षणा. जेव्हा अभिधेयनं करणारा अर्थ वाच्यार्थ शब्दाचा मुख्य अर्थ अनुपपन्न होतो, म्हणजे अयोग्य तरी असतो किंवा तो जुळत नाही. अयोग्य कसा तर तो प्रमाणांनी बाधित होतो किंवा त्याचा अन्वय इतर पदांच्या अर्थांशी लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये शब्दाचं तात्पर्य म्हणजे शब्दावरून कळणारा जो अभिप्रेत अर्थ आहे तो जुळत नाही. तात्पर्याची अनुपपत्ती, तात्पर्य उपपन्न न होणं हे लक्षणेचं बीज आहे. तात्पर्य न जुळल्यामुळे पदावरून वाच्यार्थाहून भिन्न असा अर्थ जाणावा लागतो. आपल्याला हवा तो अर्थ नसतो जाणायचा. मला या पदाचा अर्थ असा वाटतोय म्हणून लक्षणेनं हा अर्थ असा त्याचा अर्थ नाही. लक्षणा हा शक्य संबंध आहे. शक्य, शक्यार्थ, वाच्यार्थ त्याच्याशी असलेला संबंध म्हणजे लक्षणा. तात्पर्य न जुळल्यामुळे शक्य अर्थाशी असलेला संबंध म्हणजे लक्षणा. अलंकार शास्त्रामध्ये काव्यप्रकाश नावाच्या ग्रंथात लक्षणेविषयी सांगितलेलं आहे. मुख्यार्थ बाधे तदयोगे रूढितोथ प्रयोजनात अन्योर्थो लक्षते यत्सा लक्षणा आरोपिता क्रिया. मुख्यार्थाचा बाध झाला असताना तदयोगे मुख्यार्थाशी संबंधित असताना काही रूढी असल्यामुळे किंवा प्रयोजनामुळे अन्य अर्थ जाणला जातो. अन्य हा अर्थ हा लक्ष्यते. तिला लक्षणा असं म्हणतात. हा काही शब्दाचा स्वाभाविक व्यापार नाहीये. शब्दाचा स्वाभाविक व्यापार अभिधा हा आहे. लक्षणा हा शब्दाचा अस्वाभाविक व्यापार आहे, म्हणून तिला आरोपिता क्रिया असं काव्यप्रकाशात म्हटलेलं आहे. अलंकारिकांनी रूढा आणि प्रयोजनवती असे लक्षणेचे 2 प्रकारही इथे स्पष्ट केलेले आहेत. रूढीमुळे अर्थ घेतला जातो ती रूढा लक्षणा, आणि काही प्रयोजन असल्यामुळे वेगळा अर्थ घेतला जातो ती प्रयोजनवती लक्षणा. कुशल या शब्दाचा अर्थ कुश हे एक प्रकारचं गवत, ते तोडणारा असा आहे, पण रूढीमुळे त्याचा लक्ष्यार्थ केला जातो निपुण. मानवक याच्या ठिकाणचं शौर्य हे दाखवणं असं प्रयोजन असल्यामुळे सिंह हा मानवक हा असा प्रयोग केला जातो. वाक्यपदीय हा व्याकरण दर्शनाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये 5 लक्षणांवित्त दिलेली आहे. लक्षणेचं कारण आणि त्यानुसार 5 प्रकारची लक्षणा सांगितलेली आहे. अभिधेयेन संबंधात सादृश्यात समवायतः वैपरीत्यात क्रियायोगात लक्षणा पंचधा मता. अभिधेय शब्दाचा वाच्यार्थ त्याच्याशी असलेल्या संबंधामुळे, अभिधेयाशी असलेल्या सादृश्यामुळे, अभिधेयाशी असलेल्या समवायामुळे, वाच्यार्थाशी असलेल्या वैपरीत्यामुळे आणि वाच्यार्थाशी असलेल्या क्रियायोगामुळे 5 प्रकारची लक्षणा होते. वाच्यार्थाशी असलेला संबंध अभिधेयेन संबंधात हे पहिलं लक्षणानिमित्त. संबंध अनेक प्रकारचे आहेत. एक संबंध आहे संयोग किंवा सामीप्य. याचं उदाहरण आहे गंगायाम घोषः. गंगा या पदाचा वाच्यार्थ आहे पाण्याचा प्रवाह. घोष म्हणजे गवळीवाडा, जिथे गवळी राहतात, गायी पाळल्या जातात, गोठे असतात, त्याला घोष असं म्हणतात. तर गंगा याला सप्तमीचा प्रत्यय लागलेला आहे आणि गंगा या आश्रयानं असलेला गवळीवाडा असा या वाक्याचा अर्थ आहे. आता गंगेच्या प्रवाहावर गवळीवाडा कधी असणं शक्य नाही, म्हणून हा अर्थ अनुपपन्न झाला, प्रमाणांनी बाधित झाला. प्रमाणांनी आपल्याला माहिती आहे की गंगेच्या
प्रवाहावर गवळीवाडा उभा करता येणार नाही. वाच्यार्थाची अनुपपत्ती झाल्यामुळे प्रवाह याच्याशी संयोग संबंधानं असलेला तीर असा अर्थ घ्यायला लागतो. मग गंगेच्या तीरावर गवळीवाडा हा अर्थ योग्य होतो. जे गंगा याचा प्रवाह हा अर्थ सोडून त्याच्याशी संबंधित तीर असा अर्थ घेतला गेला. दुसरा संबंध आहे कार्यकारण भाव संबंध. घृतम आयुः या वाक्यामध्ये घृताला आयु असं म्हटलेलं आहे. वास्तविकरित्या आयु या पदाचा वाच्यार्थ आहे चेतनानुवृत्ती. या चेतनानुवृत्तीचा घृताशी अन्वय लागत नाही, परंतु घृत हे आयुष्याला कारणीभूत आहे. म्हणजेच घृत आयुष्याशी कार्यकारण संबंधानं संबंधित आहे. घृताचा वाच्यार्थ जरी चेतनानुवृत्ती असा नसला तरी सुद्धा घृतालाच आयु अशी संज्ञा लक्ष्यार्थानं दिलेली आहे. अशा प्रकारचे अनेक संबंध आहेत, जसं स्वस्वामी भाव संबंध, आधाराधेय भाव, अंगांगी भाव. तुझे पाय माझ्या घराला लागले. यामध्ये पाय हा एक अवयव घरामध्ये येत नाही, तर ती व्यक्ती घरात आलेली असते. अंगांगी भाव संबंधानं पाय याचा अर्थ पूर्ण अंगी असा केला जातो. दुसरं लक्षणानिमित्त आहे सादृश्य. सिंह हा मानवकः हे सादृश्य या लक्षणानिमित्ताचं उदाहरण आहे. यापूर्वी आपण प्रयोजनवती लक्षणा म्हणून सिंह हा मानवका हेच वाक्य पाहिलं. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. भेदता ही भेद्य मान्यथाभिनत्ती. भेद करण्यासाठी आधार काय घेतलेला आहे यानुसार वेगवेगळं वर्गीकरण केलं जातं. काव्यशास्त्रामध्ये प्रयोजनानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. इथे सादृश्य यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. सिंह हा मानवकः, मानवकाला सिंह अशी संज्ञा दिलेली आहे. अर्थातच सिंहाशी सादृश्य, सिंहाच्या शौर्य, आधिपत्य या गुणांशी सादृश्य दाखवण्यासाठी मानवकाला सिंह असं म्हटलेलं आहे. अन्य लक्षणानिमित्त आहे समवाय. त्याला साहचर्य असं म्हणतात. कुंताहा प्रविशन्ति. कुंत याचा अर्थ भाले. भाले प्रवेश करत आहेत. भाले हे प्रवेश नाही करू शकत, म्हणून भाल्यांबरोबर साहचर्यानं असणारे भालेधारी असा त्या भाले या शब्दाचा अर्थ होतो. अर्थात कुंताहा प्रविशन्ति याचा अर्थ भाले हातात घेतलेले पुरुष प्रवेश करतात असा होतो. आयुर्वेदात साहचर्य या लक्षणानिमित्तानं गुणांचं वर्णन येतं. गुरुवादयो गुणाद्रव्ये पृथिव्यादौ रसाश्रये रसेषु व्यपदिश्यन्ते साहचर्योपचारतः. गुरु इत्यादी जे गुण आहेत ते वास्तविकरित्या रसाचा आश्रय असलेल्या पृथिव्यादी द्रव्यांवर राहतात, पण रस जिथे राहतो त्याच द्रव्यावर साहचर्यानं ते गुण राहतात. या साहचर्य या उपचारानं म्हणजे लक्षणानिमित्तानं अर्थात लक्षणेनं त्या गुरुवादी गुणांचा रसांवर व्यपदेश केला जातो. व्यपदेश याचा अर्थ आरोप. त्या रसाचे गुण नसूनही रसाचे गुण म्हणून सांगितले जातात. इथे रस या शब्दाचा लक्ष्यार्थ रसाचा आश्रय असलेलं द्रव्य असा होतो. वैपरीत्य हे लक्षणानिमित्त आहे. आपण असं एखाद्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला म्हणतो फार उपकार झाले तुमचे. इथे फार उपकार झाले याचा उपकार असा अर्थ नसून बरोबर विपरीत अपकार असा अर्थ आहे. क्रियायोग, क्रिया हा संबंध. इथेही पुन्हा कार्यकारण भाव घृतम आयुः हे उदाहरण आहे. घृत हे क्रियायोगानं आयुशी संबंधित असल्यामुळे घृताला आयु अशी संज्ञा दिलेली आहे. तसंच चरक संहितेमध्ये ओज हे आयुला कारणीभूत असल्यामुळे ओजालाही आयु अशी संज्ञा दिलेली आहे. या लक्षणेचे न्यायशास्त्रामध्ये दिलेले प्रकार. न्यायशास्त्रानुसार लक्षणा ही केवल लक्षणा आणि लक्षित लक्षणा अशा दोन प्रकारची आहे. केवल लक्षणेचे पुन्हा जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि जहद अजहत लक्षणा असे तीन प्रकार होतात. अलंकार शास्त्रामध्ये हेच वर्गीकरण केवल लक्षणेला शुद्धा लक्षणा म्हटलं जातं, लक्षित लक्षणेला गौणी लक्षणा म्हटलं जातं, जहत लक्षणा हिला लक्षण लक्षणा म्हटलं जातं, अजहत लक्षणेला उपादान लक्षणा असं नाव दिलेलं आहे. पहिला प्रकार जो केवल लक्षणा त्याचे तीन उपप्रकार आहेत, जहत, अजहत, जहद, अजहत. पहिला प्रकार जहती लक्षणा. जहत यामध्ये हा धातू आहे. हा धातूचा अर्थ आहे सोडणे. जहती म्हणजे सोडणारी. काय सोडणारी? आता इथे शब्दाच्या अर्थाशी संबंध आहे म्हणून वाच्यार्थ. ज्या लक्षणेमध्ये वाच्यार्थाचा पूर्ण त्याग केला जातो
त्या लक्षणेला जहती लक्षणा असं म्हणतात. यत्र वाच्यार्थस्य अन्वय अभावः, वाच्यार्थाच्या अन्वयाचा जिथे अभाव असतो, शक्यार्थाचा त्याग केला जातो, शक्यार्थ परित्यागेन, आणि काय घेतलं जातं, तत्संबंधी अर्थांतरे वृत्ती, त्या शक्यार्थाशी संबंधित अन्य अर्थामध्ये शक्तिग्रह होतो, त्याला जहल लक्षणा असं म्हटलं जातं. जसं गंगायाम घोषः, यामध्ये गंगा या पदाचा प्रवाह हा जो वाच्यार्थ आहे त्याचा पूर्ण त्याग केला जातो आणि प्रवाहाशी संयोग संबंधानं संबंधित असलेला तीर हा अर्थ घेतला जातो. दुसरं उदाहरण आहे मंचाहा क्रोशंती. मंच अर्थात पलंग, पलंग आवाज करत आहे. पलंग तर आवाज करू शकणार नाहीत, म्हणून आधाराधेय भाव संबंधानं त्या पलंगावर असणारं लहान मूल ते आवाज करत आहे असा अर्थ घेतला जातो. म्हणजे मंच या पदाचा पलंग हा शक्यार्थ पूर्ण सोडून दिला जातो आणि आधाराधेय भावानं त्याच्याशी संबंधित असलेलं लहान मूल हा अर्थ घेतला जातो. अजहती लक्षणा न सोडणारी. काय न सोडणारी? वाच्यार्थ न सोडणारी लक्षणा. वास्तविक पाहिलं तर वाच्यार्थ अनुपमज्ञ झाल्यामुळे लक्षणा प्रवृत्त होते. मग लक्षणा वाच्यार्थ सोडत नाही याचा अर्थ काय होतो? वाच्यार्थाचाही अन्वय असतो आणि अन्य अर्थही असतो, तेव्हा त्याला अजहत लक्षणा असं म्हणतात. यत्र वाच्यार्थस्य अपि अन्वयः, वाच्यार्थाचा सुद्धा अन्वय असतो आणि अन्य अर्थ सुद्धा असतो. शक्यार्थ अपरित्यागेन, शक्यार्थ न सोडता त्याच्याशी संबंधित अन्य अर्थ घेतला जातो, तेव्हा त्याला अजहल लक्षणा असं म्हणतात. उदाहरणार्थ छत्रिणः गच्छन्ति, छत्री घेतलेले लोक जात आहेत. पावसाळ्यामध्ये किंवा तीव्र ऊन असताना अनेक लोक छत्री घेऊन जातात. सगळेच छत्री हातात असलेले असतील असं नाही. एकूण जनसमुदाय जात असताना छत्रीधारी लोक जात आहेत असं म्हटल्यानंतर ज्यांच्या हातात छत्री नाही त्यांचंही ग्रहण केलं जातं. इथे वाच्यार्थ छत्रीधारी त्यांचंही ग्रहण केलेलं आहे आणि अन्य अर्थ छत्री हातात नसलेले त्यांचंही ग्रहण केलेलं आहे. त्यामुळे याला अजहल लक्षणा असं म्हणतात. दुसरं उदाहरण काकेभ्यो दधी रक्षताम, कावळ्यांपासून दह्याचं रक्षण करावं. छान दही विरजून ठेवलेलं आहे, तर कावळा येऊन दही खाईल, म्हणून कावळ्यांपासून त्याचं रक्षण कर असं सांगितल्यानंतर फक्त कावळ्यांनाच हाकलायचं आहे किंवा कावळ्यांपासून दह्याचं रक्षण करायचं आहे, मग मांजराने येऊन दही खाल्लेलं चालणार आहे का? कुत्र्याने येऊन दही खाल्लेलं चालणार आहे का? तर असं नाहीये. कावळ्यांपासून रक्षण करायचं आहे तर त्या समान अन्य सर्वांपासून रक्षण करायचं आहे. काकेभ्यो या पदानं कावळ्यांचं तर ग्रहण झालंच आहे, त्याच्या बरोबरीनं तत्समान दही खाऊ शकणाऱ्या अन्य पक्षी प्राणी अगदी मानवाचं सुद्धा ग्रहण काकेभ्याहा याच पदानं झालेलं आहे. तिसरा प्रकार आहे जहद अजहल लक्षणा. जहद सोडणारी, अजहद न सोडणारी. सोडणारी पण आणि न सोडणारी पण. शक्य एकदेश परित्यागेन एकदेश वृत्ती, वाच्यार्थाच्या एका भागाचा त्याग करून एका भागाचं ग्रहण करणारी वृत्ती ती जहद अजहल लक्षणा. उदाहरणार्थ सहा अयम देवदत्तः, तो हा देवदत्त. आपण एक लहान मूल 10-12 वर्षांपूर्वी पाहिलेलं आहे आणि आता पुन्हा त्याच मुलाशी आपली भेट झाली. तर 10-12 वर्षांपूर्वी पाहिलेला तो देवदत्त हा देवदत्त आहे. इथे तो देवदत्त एका विशिष्ट काल आणि प्रदेशामध्ये आपण पाहिला आणि हा देवदत्त त्याहून भिन्न अशा काळ आणि प्रदेशानं अन्विता आहे. इथे 6 याचा विशिष्ट देशकाल हा एक अंश सोडून दिला, अयम याचा विशिष्ट देशकाल हा अंश सोडून दिला आणि व्यक्ती एवढा एकच अर्थ गृहीत धरला. वेदांताचं महावाक्य तत्वम असी हे जहद अजहल लक्षणेचं उदाहरण आहे. तत् सत्य ज्ञान अनंत ब्रह्म ते तू आहेस. ब्रह्म व्यापक, अविनाशी, शुद्ध बुद्ध मुक्त आहे आणि जीव हा मर्यादित, विनाशी, अज्ञानी असा आहे. मग या दोहोंचं तादात्म्य कसं शक्य आहे? तत्
याच्यामधला व्यापक अविनाशी हा अंश सोडून द्यायचा, त्वम याच्यामधला मर्यादित विनाशी हा अंश सोडून द्यायचा आणि केवळ चैतन्य असा दोहोंचा अर्थ घेतला की त्यांचं तादात्म्य संभवतं. म्हणजे काही अंश सोडून काही अंशाचं ग्रहण केलं की लक्ष्यार्थाचा अन्वय लागतो. लक्षणेचा दुसरा प्रकार आहे लक्षित लक्षण. शक्य परंपरा संबंध हा लक्षित लक्षणा. शक्यार्थाचा परंपरेनं संबंध याला लक्षित लक्षणा असं म्हटलेलं आहे. परंपरा याचा अर्थ शक्यार्थाशी संबंधित अर्थाचा असलेला पुढचा संबंध, म्हणजे मग ते परंपरेनं संबंधित झालं. उदाहरणार्थ द्विरेफः रौती असं वाक्य आहे. द्विरेफ म्हणजे दोन र वर्ण. र हे वर्ण काही आवाज करणार नाहीत, मग द्विरेफः रौती याचा काहीच अर्थ कळणार नाही. द्विरेफः याचा वाच्यार्थ आहे दोन र वर्ण. दोन र वर्ण असलेलं पद आहे भ्रमर. भ यामध्ये नंतर र वर्ण आहे आणि पदाच्या शेवटी एक र वर्ण आहे. असे दोन र वर्ण असल्यामुळे द्विरेफः याच्याशी भ्रमर हे पद संबंधित आहे. म्हणजे द्विरेफः याचा जो वाच्यार्थ दोन र वर्ण, त्या दोन र वर्ण या अर्थाशी भ्रमर या पदाचा संबंध आहे. अशा परंपरेनं भ्रमर हा द्विरेफः याचा लक्ष्यार्थ होतो आणि द्विरेफः रौती याचा भुंगा गुणगुण करत आहे असा अर्थ कळतो. अलंकारिकांनी गौणी लक्षणा असं वर्णन केलेलं आहे आणि त्या गौणी लक्षणेचे सारोपा आणि साध्यवसानिका असे प्रकार केलेले आहेत. सिंह हा मानवकः हे सारोपा लक्षणेचं उदाहरण आहे. सिंहाचे गुण मानवकावर आरोपित केलेले आहेत. इथे सिंहाची उपमा मानवकाला दिलेली आहे. या वाक्यामध्ये उपमा आणि उपमेय मानवक या दोहोंचा स्वतंत्र निर्देश आहे. तेच मानवक आला आहे हे वाक्य सांगण्याऐवजी सिंह हा आगतः असं वाक्य वापरलं तर तिथे उपमान आणि उपमेय यांचं स्वतंत्र वर्णन नाहीये. मानवक याच्या ऐवजी सिंह हा एकच शब्द वापरलेला आहे. या गौणी लक्षणेला साध्यवसानिका लक्षणा असं म्हणतात. या गौणी लक्षणेचा अंतर्भाव लक्षित लक्षणा यामध्येच होतो. शब्दाची तिसरी वृत्ती आहे व्यंजना. हा संपूर्णतया काव्यशास्त्राचा प्रांत आहे. काव्यशास्त्रामध्ये व्यंजना व्यापार महत्वाचा मानला जातो. व्यंजना व्यापारामुळे शब्दाचा गूढ लपलेला अर्थ कळतो आणि त्या गूढार्थाला काव्यशास्त्रामध्ये ध्वनी अशी संज्ञा दिलेली आहे. आणि ज्या काव्यामध्ये असा काही गूढ अर्थ असेल, ध्वनी असेल, ते काव्य श्रेष्ठ काव्य मानलं जातं. काव्यशास्त्रामध्ये व्यंजनेचे अनेक प्रकार दिलेले आहेत. काव्यशास्त्र हा आपला विषय नाही, त्यामुळे व्यंजनेचे प्रमुख दोन प्रकार फक्त जाणू. शाब्दी व्यंजना आणि आर्थी व्यंजना. शाब्दी व्यंजना शब्दावरून अर्थात अभिधा या मुख्य अर्थावरून व्यक्त होणारा गूढ अर्थ. त्याचं उदाहरण महाभारत युद्धापूर्वी कृष्ण कौरवांशी तह करायला निघाला होता. युद्ध टाळणं हा तहामागचा उद्देश असतो. तेव्हा भीम त्याला असं म्हणला की जा जा, मला मुळीच दुर्योधनाची मांडी गदेनं फोडायची नाहीये, दुःशासनाची छाती फोडून त्याचं रक्त अजिबात प्यायचं नाहीये, जा तू तह कर. इथे या अभिधेयवरून असा अर्थ कळतो की मला दुर्योधनाची मांडी गदेनं फोडायची आहे, दुःशासनाची छाती फाडून त्याचं रक्त प्यायचं आहे, तू मुळीच तह करू नको. हा गूढ अर्थ वाच्यार्थावरून समजतो. आर्थी व्यंजना याचं उदाहरण आहे गंगायाम घोषः. गंगा शब्दाच्या प्रवाह या वाच्यार्थाचा बाध झाल्यामुळे त्याच्याशी संबंधित गंगा तीर असा अर्थ लक्षणेनं कळतो आणि व्यंजनेमुळे गंगेचं शैत्य पावनत्व हे धर्म गवळीवाड्याच्या ठिकाणी आहेत हे समजतं. नैयायिकांनी शाब्दी व्यंजनेचा अभिधेयमध्ये आणि आर्थी व्यंजनेचा लक्षणेमध्येच समावेश केलेला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओज घेऊन पुन्हा येईन. पुढच्या व्हिडिओजसाठी माझा चॅनेल सबस्क्राईब करा. तुमच्या सूचना किंवा प्रश्न असतील तर मला मेल करा. माझा मेल ID आहे amruta.kratu@gmail.com. धन्यवाद.